हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय, जय शंभूराजे. किचन रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय साधा आणि सोपा डाळ तडका रेसिपी. फ्रेंड्स, तुम्ही चॅनलला अजूनही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर बनवूया डाळ तडका रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत दाल तडका. त्यासाठी आपण अर्धी वाटी मूग डाळ व अर्धी वाटी मसूर डाळ, आपण 2 व्यक्तींसाठी दाल तडका बनवणार आहोत, म्हणून मी या क्वांटिटी नुसार मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही तुमच्या व्यक्तींनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर फ्रेंड्स, आपण या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत, मिक्स करून स्वच्छ धुवून घेणार आहोत. अशा प्रकारे दोन्ही डाळी मी कुकर मध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालणार आहे. पाव चमचा मीठ घालून घेणार आहोत. 2 लवंगा टाकणार आहोत. 1 हिरवी इलायची, 3 ते 4 तेजपत्त्याची पाने, 1 चमचा घी घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या कुकरनुसार डाळ मऊ शिजेपर्यंत शिट्ट्या करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्या दोन्ही डाळी मऊसूत शिजून तयार आहेत. तर दाल तडका बनवण्यासाठी आपण फोडणीसाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत. एक मोठ्या आकाराचा कांदा, बारीक किसून घेतलेले अद्रक, टेचलेला 12 ते 15 पाकळ्या लसूण थोडा जास्त घालावा, 5 ते 6 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरं, 1 चमचा धने मी कुटून एका धन्याचे 2 तुकडे होईपर्यंत कुटून घेतलेले आहेत. तर आपण दाल तडका बनवायला सुरुवात करूया. मी गॅसवर एक कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा घी घालून घेतले. 2 चमचे तेल टाकून घ्यावे. एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. 1 चमचा धनिया, त्यानंतर आपण कट करून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत. चमचा हिंग घालून घेणार आहोत. 2 सुक्या लाल मिरच्या, कांदा चांगला लाल कलरचा होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. त्यानंतर टेचलेला लसूण घालून घेणार आहोत. लसूणही चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहे. लसूण परतवून झाल्यानंतर आपण कट केलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत. मिरची सोबत बारीक केलेले आले सुद्धा घालून घेणार आहोत. हे सर्व साहित्य आपण 2-3 मिनिटे परतवून घेणार आहोत. अशा प्रकारे कांदा आपला चांगला परतवून झालेला आहे, बघू शकता. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये पाव चमचा हळदी, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. आपल्या डाळीला चांगला कलर येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. ही मिरची तिखट नसून
कलर साठी घातलेली आहे. सर्व सुके मसाले चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून घेणार आहे. डाळी शिजवून घेताना आपण पाव चमचा मीठ घालून घेतले होते, त्यामुळे आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यावे. सर्व मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतलेले आहेत. मसाले खाली करपू नयेत म्हणून त्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून घेणार आहोत. सर्व मसाले आपले चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहेत. मसाले चांगले परतवून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडे पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालताना नेहमी पाणी थोडे गरम करून घ्यावे. अशा प्रकारे आपली डाळ शिजून तयार झालेली आहे. आता आपण यावर एक सिक्रेट वाला तडका देऊन घेणार आहोत. तडका देण्यासाठी आपण गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे. त्यामध्ये मी लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. 2 सुकलेल्या लाल मिरच्या, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अशा प्रकारे आपण हा तडका डाळीवरती घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण यात थोडी चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत व थोडीशी कसुरी मेथी घालून घेणार आहोत.